नमस्कार गाववाल्यांनो. तर आता मी भिवंडीत सकाळी 7 वाजता गेली होते गाडी भरूक, पण गाडी भरूक घेतल्याने 3:30-4 वाजता. तर गाडी लावले धक्क्याक, गाडी धक्क्याक लावले ना तशी पटापट भरूक घेतल्याने तासाभरात गाडी भरून पण झाली. आणि त्यानंतर मस्तपैकी म्हटला पडदो ताणून रशी बांधून पेपर मिळणार होते बरोबर 6 वाजता, पण पेपर भेटले बरोबर 5:30 वाजता. तर पेपर घेतलं, युवे बिल चेक केलंय आणि मी थैस ना तो निघालोय. तर म्हटलं आता पाटलोटचं काहीतरी जुगाड करूया. पाटलोट भरलंय आणि ना भिवंडीत ना आपल्या काय ट्रॅफिक बघण्याशिवाय पर्याय नाही. ट्रॅफिकचा सामना करत करत येऊन पोचलोय तो साराच्या धाब्यावर. पहिला आधी म्हटला मस्तपैकी जेवण घेऊया, कारण दुपारपासून काय मी काय खाल्लंय नव्हतंय. तर मस्तपैकी भुर्जी मागवली आणि 2 चपात्या माझं खाल्लंय. त्यानंतर माझा आपला पॉट तर भरलेला, आता म्हटलं आपल्या डोरमॅनचा माझा पॉट भरूया. तर मस्तपैकी डिझेल टाकला आणि आपला प्रवास सुरू झालो. तो गोव्यात जाऊचो. थंडी एवढी होती ना काय विचारू नको, माका एवढी झोप. तर म्हटला मस्तपैकी म्हटला हेल्थ पिऊया. लोक म्हणतात हेल्थ पियालावर आपल्या झोप उडता. तर म्हटलं बघूया तरी काय होता त्या. तर काय ह्याचा काय परिणाम माझ्यावर काय झालो नाही, पण माका येऊ लागली मानगाव क्रॉस नंतर झोप. तर मी नाही बाबा थांबत इकडे तिकडे, डायरेक्ट पंपात घातली गाडी आणि झोपून दिलंय. बरोबर सकाळी 5:30 वाजता स्टार्टर मारलो आणि आपला प्रवास सुरू केलंय. बघता बघता सकाळ पण झाली. मस्तपैकी धुका पडला होता. तिथं वातावरण प्रवास एकदम भारी होत होतो. तोपर्यंत येऊ पोचलोय तो लोट्यातल्या टोल नाक्यावर. पहिला आधी म्हटला दातांची घासणी करूया. दातांची घासणी केलंय तोपर्यंत ना आपले सूर्य काका यांचा दर्शन झाला. आता ह्यांचा दर्शन झाला तर म्हटला चाय आणि बिस्किट खाऊ कचवी. तर मस्तपैकी चाय आणि बिस्किट खाल्लंय आणि त्याचा जो निघालय. तर म्हटलं डायरेक्ट आता संगमेश्वरात जाऊया. तोपर्यंत ऋषी भेटलो. ऋषी बरोबर म्हटलं आता नाश्ता तर हो गोवा, कारण वाजले होते 10:30. भूक तर लागली होती. तर म्हटलं मिसळ पाव खाऊया ऋषी सोबत खूप दिवसांत. आणि त्यानंतर आम्ही दोघांनी मिसळ पाव खाला आणि आपलो प्रवास परत सुरुवात केला. तो सरळ येऊन पोचलोय तो घरात. त्यानंतर रात्री बरोबर 10:30 वाजता आपण गोव्यात जाऊन निघालो. तर आज आपल्या बरोबर रोहिता घेतलंय आणि सरळ गोव्यात दिलंय. तसं गोव्यात एंटर केलंय ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झाला, त्यांना मुद्रा केलंय आणि सरळ वेरण्यात गेले आणि वेरण्यात झोपून दिलंय. आणि परत सकाळी 6 वाजता कुठून आपले वास्कोत गेलंय. वास्कोट गाडी खाली केला नाही. त्यानंतर पाटलोट पण मडगावात जाऊन खाली केलंय. आपली दोन्ही ठिकाणी गाडी खाली झाली. त्यानंतर मी निघालोय. तर कशी वाटली व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट नक्की करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.